ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 4. मागच्या भागात भगवंतांनी मनाविषयी पुष्कळ काही सांगितले. आता आणखी काही तत्वांबद्दल ते सांगत आहेत. ते म्हणाले, पार्था, आता आपण इंद्रिय विषय म्हणजे काय ते पाहू. स्पर्श, रूप, रस, गंध आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय होत. स्पर्श हा त्वचेचा विषय, रूप हा डोळ्यांचा, रस हा जिभेचा, गंध हा नाकाचा आणि शब्द हा कानाचा, असे हे ज्ञानेंद्रियांचे विषय होत. ज्याप्रमाणे हिरवागार चारा दिसताच गाई बैलासारखे पशु धावत सुटतात, तशी ही इंद्रिये सुद्धा विषयरूपी चारा दिसताच बाहेर धाव घेतात. हे झाले ज्ञानेंद्रियांचे. स्वर वर्णाचा उच्चार हा वाणीचा विषय, देणे घेणे हा हातांचा विषय. आता कर्मेंद्रियाबद्दल सांगतात. तर येणे जाणे हा पायांचा विषय, मलमूत्र त्याग हा उपस्थ इंद्रियांचा विषय. हे सर्व कर्मेंद्रियांचे विषय होत. या इंद्रियांच्या आधारे सर्व क्रिया चालतात. असे हे 10 इंद्रियांचे 10 विषय भोगासाठी आणि कर्मासाठी देहामध्ये असतात. आता इच्छा कशाला म्हणतात ते पाहूया. माऊली म्हणतात, जिये वृत्तीची या आवडी, बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी ते गा इच्छा. विषयांची जिला गोडी असते ती इच्छा, ते भोगावंसं वाटणे ही इच्छा. भूतकाळातील काही आठवणी आल्यावर अथवा नवीन काही ऐकल्यावर अशा गोष्टींमुळे वृत्ती जी उद्दीपित होते किंवा हवेपणा जो वाटतो, अथवा इंद्रिय विषय समोर आल्यावर उतावीळपणे जी मागणी करते, जिच्यामुळे मन स्वैर धावते, नको तिथे जावेसे वाटते, बुद्धी भ्रष्ट होते, त्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात. इच्छा उत्पन्न होताच तो विषय जर प्राप्त झाला नाही तर तो कसा मिळेल, याविषयीचे चिंतन आणि घालमेल, विचलितपणा म्हणजे द्वेष होय. ते इच्छा आणि द्वेष दोन्हीबद्दल सांगितलं. आता सुख म्हणजे काय ते पाहू. आपल्याला वाटतं तसं हे सुख नाही बरे का. येथे सुख म्हणजे विषय सुख किंवा इंद्रिय सुख असे नसून सुख म्हणजे केवळ ब्रह्मवस्तूची प्राप्ती, हेच ते सुख होय. ब्रह्मसुख, त्यालाच फक्त सुख म्हटलेलं आहे. ते प्राप्त झाले असता जीवाला सर्व विषयांचा विसर पडतो. काया वाचा मन हे त्या सुखाच्या अनुभूतीमध्ये तल्लीन झाल्यामुळे देहादी उपाधींची स्मृतीसुद्धा नाहीशी होते. प्राण हा एरवी चंचल आणि रजोगुणी असतो. त्याचीही वृत्ती जाऊन सात्विक वृत्ती दुणावते. सर्व इंद्रियांची वृत्ती एकत्र होऊन त्यांना सुषुप्तीसारखी प्रगाढ अवस्था प्राप्त होते, अत्यंत शांती. हे सगळे होणे म्हणजे सुख. किंवा एकच लक्षात घे की जीवाला ब्रह्मवस्तूची प्राप्ती होऊन त्या मिलनामध्ये जे काही अनुभवास येते त्याला सुख म्हणतात असे जाण. म्हणजे भगवंतांनी ब्रह्मसुखालाच खरे सुख असं म्हटलेलं आहे. पण आपल्यासारख्या सामान्य मनुष्यांना गाडी बंगला, पैसा अडका, सोने नाणे, मुलाबाळांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, हे सारे लाभणे म्हणजे सुख असे वाटते. पण भगवंतांनी आपल्या या समजुतीस चांगलाच फाटा दिला आहे. आणि अशा सुखाची प्राप्ती न होता जे जगणे किंवा जे राहणे आहे ते जिणे म्हणजेच दुःख होय. थोडक्यात ब्रह्मप्राप्ती शिवाय जगणे, त्याची आसही नसणे, ही परिस्थिती म्हणजे दुःख होय. म्हणून सुख हे इच्छा किंवा आसक्तीच्या उद्भवाने भंग पावते, नाहीसे होते. कारण इच्छापूर्ती झाली नाही की दुःख होते. पण इच्छेच्या अभावात ते सहजच सिद्धीस जाते. इच्छाच काही नसली तर मग ते सुख या दुःख लाभायचा प्रश्नच नाही. म्हणजे
ते ब्रह्मसुख हे अगोदरचे स्वतः सिद्धच असते, ते असतेच. जीवाने फक्त हवेपणा सोडण्याचीच खोटी असते. आता चेतना म्हणजे काय ते पाहूया. ही सगळी देहाची तत्वे आहेत बरे, हे श्रोत्यांनी लक्षात ठेवावे. एकेका तत्वाबद्दल भगवंत विवरण करत आहेत. आता चेतना म्हणजे काय ते पाहूया. साक्षीभूत आणि असंग असणाऱ्या चैतन्याची देहातील शक्ती म्हणजे चेतना, किंवा शरीराकडून कार्य करवून घेणारी जी शक्ती ती चेतना. चैतन्य हे प्रकाशासारखे असते. प्रकाश पडला की लोकांचे व्यवहार सुरू होतात, परंतु स्वतः प्रकाश मात्र निष्क्रियच असतो. तो स्वतः काहीही करत नाही. अगदी तसेच ते चैतन्यसुद्धा साक्षीरूप होऊन असते, मात्र ते स्वतः काही करत नाही. मात्र देहाचे सारे व्यवहार त्याच्यामुळेच घडतात. त्याला स्वतःला कर्माचा काहीही लेप लागत नाही. म्हणून ते चैतन्य असंगही म्हणावे, अलिप्त. अशा या चैतन्याची जी सत्ता किंवा अदृश्य शक्ती, तिला चेतना म्हणावी. ती शरीरात नखशिखांत असते आणि शरीराच्या तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे बाल्य, तारुण्य, जरा, तिच्यामध्ये बदल होत नाही. तिच्यामुळेच मन, बुद्धी इत्यादी तरतरीत असतात. जड आणि चेतन पदार्थात ती सारखेपणानेच वसत असते. चेतन पदार्थात म्हणजे सजीवात. त्यांच्यामध्ये अंतःकरण असल्यामुळे त्या चेतनेचा आविष्कार दिसू शकतो. हृदय, मेंदू, अंतःकरण असल्यामुळे त्या चेतनेचा देहामध्ये आविष्कार दिसू शकतो. पण पाषाण आदी जड म्हणजे निर्जीव पदार्थात अंतःकरण नसल्याने त्यांना मेंदूही नाही, हृदयही नाही. त्यामुळे त्या चेतनेचे अस्तित्व जाणवत नाही इतकेच, परंतु चेतना असते मात्र त्यांच्यात सुद्धा. परंतु जडातही या चेतनेमुळे त्यातील अतिसूक्ष्म रेणूंची हालचाल अखंड चालू असते असे जाण. आता अलीकडचे विज्ञानसुद्धा असंच म्हणतं की जरी एखादा लोखंडाचा गोळा म्हणा किंवा लाकडाचा ठोकळा तर सूक्ष्मपणे पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याच्या रेणूंची हालचाल अखंड सुरू असते. आपल्याला ती जाणवत नाही, एवढंच. म्हणजे चेतना त्यांच्यातही असते. अशी ही चेतना केवळ अस्तित्व मात्रे जड वस्तूला क्रियामय करते. उदाहरण देतो म्हणजे तुला पटेल. राजा आपले सैन्य कसे आहे, किती आहे, कोण आहे हे काही जाणत नाही, पण त्याच्या आज्ञेने ते सैन्य युद्ध करते आणि ते जिंकते सुद्धा. किंवा पूर्ण चंद्राच्या नुसत्या अस्तित्वाने समुद्राला भरती येते. चंद्र काहीच करत नाही, तो असतो मात्र. तशी ती चेतना असते मात्र. त्यामुळे सगळा देह कार्यरत राहतो. अथवा लोहचुंबकाच्या नुसत्या जवळ असण्याने लोखंड हलू लागते, क्रियायुक्त होते, हालचाल करते. तशी ही चेतना या जड देहाला सुद्धा क्रियायुक्त करते, हालचाल करायला लावते. अशा या आत्मसत्तारूप चैतन्य शक्तीला चेतना असे म्हणतात. आता राहिलेली काही तत्वे पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 4 समाप्त.